नमस्कार फ्रेंड, माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावसाचं एवढं सध्या सुरू आहे. पाऊस इतका सुरू आहे की खूप गार वातावरण आणि आता थोडासा पाऊस उघडलेला आहे. तर सारखं सारखं पाऊस पडून पडून असं सगळं गार वातावरण झालं आहे. मी म्हटलं आता काहीतरी आपण छानपैकी खायला बनवूया. काहीतरी म्हणजे बटाट्याची भाजी. छान असे बटाटे साल काढून घेतलं, असे कापून घेतले पातळ पातळ आणि मग त्याच्या बेसन पीठ घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि मग त्याच्यात ओवा टाकायचा, जिरी टाकायची, हळद टाकायची, हे असं सगळं टाकून घ्यायचं. आणि मग बटाटे थोडेसे पातळ पातळच कापून घ्यायचे म्हणजे लवकर हे होते. मग जिरी टाकली, हळद टाकली, अद्रक लसूण आणि ह्याचा ठेसा बनवून घेतला मिरचीचा आणि ते पण टाकले आणि ह्याच्यात ओवा टाकला थोडासा. आणि ओवाही ना चोळूनच टाकायचा बरं का हाताने, पण आता मोबाईल पकडला होता मी म्हणून मी तसंच टाकला आहे. मग नंतर पाणी टाकायचं, मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं छानपैकी. आणि थोडासा खाता सोडा पण टाकला होता आणि नंतर मी ओवा पण चोळून टाकला आणि त्याच्यात कोथिंबीर पण टाकली. छानपैकी असं तेल गरम होऊन द्यायचं आणि जरा जास्त गरम होऊन द्यायचं आणि मग गॅस कमी करायचा. आणि मग छानपैकी असे त्याच्यात आहेत ना बटाट्याचे काप म्हणजे भजी तळून घ्यायचे छानपैकी. आणि एकदम पातळ पण पीठ करायचं नाही की बटाट्याला लागणार नाही, बटाट्याला लागलं पाहिजे, मग छान लागतं. आणि मुलांनाही ना खूप आवडतात आणि कधीतरी असं करून खायचं अधूनमधून. आणि आता पावसाचं वातावरण झालं आहे तर खूप छान लागतात आणि मी खूप दिवसातून बनवत आहे असं भजे वगैरे, नाहीतर जास्त बनवतच नाही आहे मी. आणि मग स्लो गॅसवर हे भजे तळून घ्यायचे, सगळे टाकून घेतले मी आणि स्लो गॅसवर होऊन द्यायचे. एक एक करून सगळी टाकून घेतली आणि नंतर मग त्याला एक एक साईडनी पूर्ण असं भाजून द्यायचं आणि मग नंतरच पलटी मारायचं बरं का. आणि मी असे बरेच टाकले होते की सगळे सोबतच होतील म्हणून. तर एक एक करून तळून घ्यायचे आणि मग एक तळून घेतले होते एकदा आणि मग दुसऱ्यांदा तळून घ्यायचे होते. तर दुसऱ्यांदा पण टाकून घेतले आणि छानपैकी असे सगळे टाकून घेतले आणि तळून पण घ्यायचे. आणि तेल जास्त तापलं असलं म्हणजे पटक्यास होतात. आणि सगळे टाकून घेतल्याच्यानंतर स्लो करायचे आणि बघा तुम्ही खूप छान होतात. तुम्ही नक्की बनवून खा, खूप छान लागतात आणि खूप फुगले पण होते आणि खूप असे क्रिस्पी पण झाले होते, खूप छान झाले होते. आणि मग काढून घेतले आणि त्याच्यासोबत अजून आपल्याला भज्यासोबत आहे ना पुदिन्याची चटणी पण बनवायची आहे, कारण त्याच्यासोबत खाण्यासाठी काहीतरी पाहिजे आणि श्वास नव्हता त्याच्यामुळं म्हटलं पुदिन्याची चटणीच बनवावा. घेतले काढून, एवढे छान झाले होते ना बघा, दिसण्यातच किती छान दिसत आहेत. मग पुदिन्याची चटणी बनवली आणि त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनी खाल्ले, खूप छान झाले होते. नक्की तुम्ही बनवून खा. बाय बाय.